हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे, जे की तुमच्या MSCB AE आणि JEEच्या प्रिपरेशनसाठी खूपच युजफुल असणार आहे. ओके, सो चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा, ज्याने तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. सो ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्टमध्ये 2 पार्ट्स आहेत, ॲनालॉग अँड डिजिटल. बघा, ॲनालॉगमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे, तर बेसिक सेमीकंडक्टर फिजिक्स, इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत, प्रोटॉन्स कुठे असणार आहेत, किंवा न्यूट्रॉन्स कुठे असणार आहे, एखाद्या ॲटमचं चार्ज कसा असणार आहे, ओके, किंवा चार्जचा फ्लो कुठून कुठे होणार आहे हे झालं, किंवा इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कुठून कुठे होणार आहे हे झालं. ओके, त्यानंतर त्याचे रिलेटेड जे काही बेसिक टर्म्स अँड डेफिनेशन्स असतील, फॉर एक्झाम्पल होल्डिंग करंट म्हणजे काय, लॅचिंग करंट म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला त्यात माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स किंवा ज्यालाच आपण ऑप ॲम्प्स म्हणतो, मग त्याचे डेफिनेशन असेल, ते आपण काय यूज करतो असेल, म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन असेल, त्याचं क्लासिफिकेशन असेल. मग क्लासिफिकेशन आपण कसं केले, तर इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेटिंग ॲम्प्लिफायर्स किंवा ऑप ॲम्प्स असं त्याचं क्लासिफिकेशन आहे. प्रत्येकाचं डिटेलमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर फीडबॅक ॲम्प्लिफायर्स, त्याचं डेफिनेशन असेल, त्याचं ॲप्लिकेशन असेल, आपण ते कुठे यूज करतो असेल, त्याचं क्लासिफिकेशन असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर्स. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी अँड पॉवर ॲम्प्लिफायर्स, त्याची डेफिनेशन असेल, आपण ते काय यूज करतो असेल, त्याचं ॲप्लिकेशन असेल, त्याचं क्लासिफिकेशन असेल. क्लासिफाय कसं केलं आहे आपण, फ्रिक्वेन्सी अँड पॉवर ॲम्प्लिफायर्स दोन्हीचं पण क्लासिफिकेशन केले, क्लास A, क्लास B, क्लास AB अँड क्लास C ॲम्प्लिफायर्समध्ये. ओके, मग प्रत्येकाचं परत डिटेलमध्ये तुम्हाला आलं पाहिजे सगळं. त्यानंतर कॉन्फिगरेशन्समध्ये CE कॉन्फिगरेशन आले, CB कॉन्फिगरेशन आली, CC कॉन्फिगरेशन आली. CB म्हणजे काय, कॉमन बेस, CE म्हणजे काय, कॉमन एमिटर, आणि CC म्हणजे काय, कॉमन कलेक्टर. हे 3 कॉन्फिगरेशन्स तुम्हाला डिटेलमध्ये आले पाहिजेत. ओके, त्यानंतर डिजिटलमध्ये बघा तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे, तर बेसिक अँड युनिव्हर्सल गेट्स. पहिलं तुम्हाला गेट्स म्हणजे काय हे माहीत पाहिजे. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, बेसिक गेट्स कोणते, मग युनिव्हर्सल गेट्स कोणते, त्याला युनिव्हर्सल गेट्सच आपण का म्हटले, डिराइव्ह गेट्स कोणते हे तुम्हाला त्यात माहीत पाहिजे. त्यानंतर बुलियन अल्जेब्रा, जो की खूप इझी पार्ट आहे डिजिटलमधला. ओके, तर तो तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर डिमॉर्गन्स थेरम्स, डिमॉर्गन्स फर्स्ट थेरम असेल, डिमॉर्गन सेकंड थेरम असेल, प्रत्येकाचं स्टेटमेंट तुम्हाला माहीत पाहिजे, त्यावरसुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर सिक्वेन्शियल अँड कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. ओके, मग सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्समध्ये कोणते कोणतं आलं, तर सिंक्रोनस अँड असिंक्रोनस आलं. त्यानंतर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्समध्ये काय काय आलं, ॲडर्स आलं, सबस्ट्रॅक्टर्स आलं, मल्टिप्लेक्सर्स आलं, डीमल्टिप्लेक्सर्स आलं, डिकोडर्स आलं, एनकोडर्स आलं. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर के मॅप्स, त्यानंतर नंबर सिस्टम्स. ओके, नंबर सिस्टम म्हणजे काय आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. ओके, डेसिमल नंबर सिस्टम असेल, ज्याचा की बेस 2 असतो. त्यानंतर ऑक्टल डेसिमल सिस्टम असेल, ज्याचा बेस 8 असतो. त्यानंतर हेक्झल डेसिमल सिस्टम असेल, ज्याचा बेस 10 असतो. हेक्झाडेसिमल नंबर सिस्टम असेल, ज्याचा की बेस 16 असतो. मग त्याचे जे काही कन्व्हर्जन्स असतील ते तुम्हाला आले पाहिजेत. त्यानंतर कोड कन्व्हर्जन्समध्ये बायनरी कोड असेल किंवा ग्रे कोड असेल, याचे इंटर कन्व्हर्जन म्हणजे बायनरी टू ग्रे, ग्रे टू बायनरी, हे तुम्हाला त्यात आलं पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कन्व्हर्टर्स, म्हणजे ॲनालॉगचं डिजिटलमध्ये किंवा डिजिटलचं ॲनालॉगमध्ये आपण कसं कन्व्हर्जन करणार आहे, किंवा कोणते कन्व्हर्टर्स यूज करून आपण हे कन्व्हर्जन करू शकतो, ते आपण आता बघणार आहे. तर सगळ्यात आधी टाईप्स ऑफ ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्सचे टाईप्स कोणते कोणते ते आपण बघूया. तर फ्लॅश ADC आला, सिग्मा डेल्टा ADC आला, सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेशन ADC आला, ड्युअल स्लोप ADC आला, पाईपलाईन ADC आला. हे सगळे ADCचे टाईप्स झाले. त्यानंतर टाईप्स ऑफ DAC म्हणजेच डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचे टाईप्स कोणते कोणते आहेत, तर R2R लॅडर झाला, वेटेड रजिस्टर झाला. ओके, तर हे DACचे टाईप्स आहेत. मग हे सगळे डिटेलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे कसं आपण ते कॅल्क्युलेट करणार आहे किंवा कसं कन्व्हर्जन करणार.